डॉक्टर कमलाकर कृष्णा क्षीरसागर यास. आपला जन्म 1931 साली पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. शालेय शिक्षणानंतर आपण पुणे विद्यापीठातून प्राणीशास्त्र या विषयातील MSc ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. या पदव्युत्तर पदवीसाठी कीटकशास्त्र हा विशेष अभ्यासक्रम आपण निवडला. यानंतर आपण पुणे विद्यापीठातूनच मधमाशांवर संशोधन करून PhD पदवी प्राप्त केली. या संशोधनात आपण भारतातील विविध मधमाशांचा तुलनात्मक अभ्यास केला. या पदवीद्वारे आपल्या मधमाशांवरील संशोधनात्मक भावी वाटचालीचा पाया रोवला गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण बिहारमधील धनबाद जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर या पदावरून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळात वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम पाहताना आपण पाचगणी येथे उत्तम दर्जाच्या रेशमाच्या किड्यांची पैदास यशस्वी करून दाखवली. आपल्या संशोधनविषयक कारकिर्दीतला दीर्घकाळ आपण पुण्याच्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात व्यतीत केला. या केंद्रात आपण बी पॅथॉलॉजी आणि बी एंटमॉलॉजी या विभागाचे प्रमुख होता. या आपल्या कार्यकाळात आपण मधमाशांचा जनुकीय अभ्यास, त्यांची पैदास आणि त्यांना होणारे रोग यावर तपशीलवार संशोधन केले. मधमाशांवरील या एका वेगळ्या स्वरूपाच्या लक्षवेधी आणि उपयुक्त संशोधनामुळे भारतीय कीटकशास्त्रज्ञांमध्ये आपल्याला एक वेगळीच ओळख लाभली आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकात आपले 50हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदातून आपण आपले संशोधन सादर केले आहे. आपल्याला पुणे विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक म्हणूनही मान्यता मिळाली आहे. इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, ऑल इंडिया बी कीपर्स असोसिएशन अशा विविध संस्थांशी आपला घनिष्ठ संबंध आला आहे. इंडियन बी जर्नल या शोधपत्रिकेचे आपण दीर्घकाळ संपादक होतात. तसेच भारतीय माधवी पालक या हिंदी नियतकालिकाच्या संपादक पदाची ही जबाबदारी आपण सांभाळली आहे. कीटकशास्त्रातील संशोधनाबरोबरच विज्ञान प्रसार, इतिहास संशोधन अशा इतरही क्षेत्रात आपण गेली अनेक वर्षे कार्यरत आहात. सृष्टीज्ञान या 1928 सालापासून विज्ञान प्रसारार्थ प्रकाशित होत असलेल्या मराठीतील नियतकालिकाच्या संपादक पदाची जबाबदारी आपण दीर्घकाळ सांभाळली आहे. विज्ञानातील विविध विषयावरील इंग्लिश आणि मराठी भाषातील आपली विविध स्तरावरची 30हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेतील 500हून अधिक लेख आपण प्रकाशित केले असून आकाशवाणीवर आणि दूरवाणीवर, चित्रवाणीवरही आपण विज्ञानविषयक व्याख्याने दिली आहेत. विज्ञान प्रसाराच्या या सर्व कार्याबद्दल आपल्याला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघ, पुणे विद्यापीठ यासारख्या संस्थांबरोबरच मराठी विज्ञान परिषदेनेही हरिभाऊ मोठे विज्ञान पुरस्कार देऊन गौरवले आहे. कीटकशास्त्र, कृषीशास्त्र, विज्ञान प्रसार, इतिहास अशा विविध क्षेत्रातील आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल आपल्याला मराठी विज्ञान परिषदेचे सन्मान्य सभासदत्व प्रदान करताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटत आहे. अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी. धन्यवाद. संजय जरा फोटो या बाजूला आपण